हॅलो सायली. हॅलो मॅम. झाले का असाइनमेंट वगैरे झालंय? केली प्रॅक्टिस काहीतरी? बघू जरा मला. आज अ, आज अ, मी मोबाईल थ्रू जॉईन केलंय, मग लॅपटॉप थ्रू जॉईन करू की स्क्रीन हे करू, फोटो शेअर करू? अरे लॅपटॉप थ्रू जॉईन करायचं रोज. लगेच तुम्हाला अ, लिहिलं. हो चालेल, एक 2च मिनिट मी लॅपटॉप थ्रू सुद्धा जॉईन करते. हा हा ठीक आहे. हो.
गुड आफ्टरनून स्नेहल. गुड आफ्टरनून मॅम. शरद आज नाहीये तर तुम्ही स्टार्ट करा. हा हा आता ठीक आहे साहिल. हा 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 चालेल. साहिल एक लॅपटॉपची जॉईन होतीये, मला तिचे हे बघायचे असाइनमेंट वगैरे तर. त्यांची टेस्ट वगैरे कधी कंडक्ट करणार आहे? हो करते करते टेस्ट घेतात. आज झालंय ना जावा स्क्रिप्ट आणि हे झालंय ना. आता जावा स्क्रिप्ट हो. झालंच आहे. आज फक्त नावबार वगैरे घे आपलं, सॉरी CSS आणि HTML. मग त्याच्यावर टेस्ट घेणार आहे आता. या वीक मध्ये ठीक, घेतली, सॅटर्डेला टेस्ट असेल त्यांची या वीक मध्ये. चालेल, ठीक आहे. हा हा तसं सांगून ठेवते मी त्यांना. हो हो. हम्म. हॅलो मॅम. हा बोल. स्क्रीन शेअर करायला ऍक्सेस हवा. एक मिनिट. हम्म. कर स्क्रीन शेअर. केले सायली? हा ओके. दिसते तुझी स्क्रीन दिसते. हम्म. असं याच्यातच केलं का? याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा कोड असतो ना, हा राईट. आता हे काय झालंय, तुझं सगळं एका खाली एक आलंय राईट. हे आपल्याला काय करायचं होतं, फ्लोट इनलाईन करायचं होतं किंवा फ्लोट प्रॉपर्टी यूज करायची होती तुला CSS मध्ये. फ्लोट लेफ्ट केल्यानंतर आले नाही, ते सगळे लेफ्ट झालेले नाही तुझे. हॅश div. HTML चा कोड दाखव खाली हे. ओके. हे झालं div4. BR टॅगचा यूज केलाय तो, ठीक आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये हे ही वाली प्रॉपर्टी नाही यूज केली का, स्क्रोल वाली? नाही ना, स्क्रोल वाली. वेब पेज दाखव, वेब पेज. हा इथे ते जे आहे ना, ते स्क्रोल वाली प्रॉपर्टी. याची काय करायची होती, तू हाईट कमी करायची होती आणि हाईट नसती कमी केली तरी पण काय करायचं, जो हा टेक्स्ट आहे ना, टेक्स्ट जास्त घ्यायचा. म्हणजे याच्या खाली आपल्याला तो आपली जो हे होतं ना, कुठली प्रॉपर्टी होती ती, डिस्प्ले मधली आपली कुठली प्रॉपर्टी होती, आपण ज्याला स्क्रोल वाला केलं होतं राईट. तो एक करून बघायचा याच्यामध्ये, ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये असेच हे कार्ड्स आपण बनवत असतो, ठीक आहे. याच्यामध्ये तू राईट प्रॉपर्टीज वगैरे घेतल्या, बॉर्डर घेतलंय, पॅडिंग वगैरे युज केलंय, ठीक आहे. ओके नाव हे करेक्ट आहे. असंच अजून याला काय करायचं होतं, एक बॅकग्राऊंड कलर पण द्यायचं होतं, ठीक आहे. बॅकग्राऊंड कलर वगैरे देऊन द्यायचं बॉडीला आणि मग चेक करायचं अजून ते, ठीक आहे. बॉडीला हे जे व्हाईट दिसते मागचं बॅकग्राऊंड त्याला पण, ठीक आहे. ओके ठीक आहे. स्टॉप करा, स्क्रीन शेअरिंग स्टॉप कर. मैं माझी स्क्रीन शेयर करते हैं नाउ। यहाँ पे आज हम लोग देखेंगे नेविगेशन बार, ठीक है। लास्ट टाइम हम लोगों ने प्रॉपर्टीज देखी थी, प्रॉपर्टीज
नेविगेशन बार, नेविगेशन में क्या होता है, नाव बार जिसको हम लोग बोलते हैं, व्हाट इज दिस। यहाँ पे आप लोगों को क्या करना है कि सपोज कोई भी एप्लीकेशन है, कोई भी एप्लीकेशन है, फिर कोई भी वेबसाइट होती है, वेबसाइट के ऊपर जो आप लोगों को छोटे छोटे ये दिखते हैं, राइट, दैट इज नाव बार, जिसको हम लोग नेविगेशन बार बोलते हैं। ओके, दैट इज वो हम लोगों को अभी यहाँ पे बनाना है। ओके, नेविगेशन बार सिंपल, वो हम लोग कैसे बनाते हैं। आई एम शेयरिंग माई स्क्रीन। मला एक विचारायचं होतं तुम्हाला. बोल। पण मी सेशन स्टार्ट करण्याआधी ना मला तुम्हाला माझ्याकडे मी जे HTMLचं जे काही आतापर्यंत वर्क केलंय ना, हम्म ते मला काहीच दिसत नाहीये. तर मग काही अपडेट वगैरे असल्यामुळे ते असू नाही शकतं नाही का? नाही 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 नाही, HTML चं तू कुठल्या फोल्डर मध्ये बनवलंय? सेम फोल्डरलाच केलंय, फक्त म्हणजे हे वेगळं केलेलं आहे. फोल्डरमध्ये आपण केलंय ना फ्रंट एंडचं फोल्डर, हम्म त्याच्यामध्ये HTMLचं फोल्डर फोल्डर केलंय आणि त्याच्याच दाखव बरोबर दाखव दाखव. CSSचं केलंय. एक मिनिट, दाखव मला, स्क्रीन शेअर कर. हो. अच्छा, CSS दिसतंय फक्त. हो. बरं, एक मिनिट, आता याला फाईल मध्ये जा, ओपन फाईल, ओपन फोल्डर कर, फाईल फाईल वरती, सगळ्यात वरती, ते फाईल 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 वर, त्याच्या पण वरती माझं फाईल. नाही नाही ते हे दिसतायत ना सगळे आपलं बार, त्याच्यामुळे मला ते हे होत नाहीये. वरती ग, सगळ्यात वरती फाईल आहे ना, नाही दिसत हो आहे का हो, तुला? इथे इथे ना, हा हा हा, इथे त्याच्यावरती. हा, क्लिक कर त्याच्यावर. ओपन फोल्डर. आता याच्यामध्ये हे बघ, HTML. हा. एकदा क्लिक कर, हा, सिलेक्ट फोल्डर, सिलेक्ट फोल्डर, ओपन सिलेक्ट विथ फोल्डर कोड. कर ना, सिलेक्ट फोल्डर कर, नाही तर ते हे परत तुझं आता हे दुसरं परत VS कोड 2 ओपन होतील. ओपन विथ कोड केलं तर दुसरं VS कोड ओपन ओके. होईल. बॅग घे आणि फक्त फोल्डर सिलेक्ट कर, हे केलं तरी चालेल. याच्यामध्ये दिसत नाहीत का तुला काहीच, HTML मध्ये? हा, नाही सिलेक्ट फोल्डर कर, काहीच नाही दिसत आहे. नाही, कुठे दिसते तुम्हाला दाखवू का मी? हम्म आता हे केलं ना, हम्म की मग काय होतं, जेव्हा मी ओपन करते ना, तर हम्म जे पण आपले फोल्डर्स बनवलेत ना, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे काही फाईल्स क्रिएट केलेत ना, हम्म ते असं इथे खाली पूर्ण येतं. आणि मग फोल्डर ओपन केलं की त्याच्यामध्ये काहीच नाहीये. मग ते फोल्डर मध्ये नसेल बनवलं, तू फ्रंट एंड मध्ये बनवलं असेल ते, म्हणून. नाही, ठीक आधी आहे. फोल्डर ओपन केलं की फोल्डरमध्ये येत होतं. हा काय? पण हो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याचा, त्याला काही नाही, त्याला करू शकतो तू त्याच्यामध्ये. ओके. आणि मग आता काही ऍडिशनल करायचं असेल तर त्यामध्ये करू शकते ना मी? हा हा हा, करू शकते, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात. ओके, ठीक आहे, चालेल. ठीक. नाउ नेविगेशन बार, ठीक है, नाव बार जिसको हम लोग बोलते हैं, सपोज कि ये वाला जैसे कि होता है Amazon। ओके, ठीक है, दिस इज अ नाव बार, जो ये आप लोगों को ऊपर का दिख रहा है, ठीक है, Amazon, ये सर्च बॉक्स है, एक दिन सर्च बटन, ये हम लोग बना सकते हैं यूजिंग नाव बार, ठीक है, इसको हम लोग बोलते हैं नाव बार, ये हमारा एक नाव बार है। तो इस तरीके से हम लोगों को कुछ बनाना है। अगर सिंपल, सबसे पहले हम लोग यहाँ पे क्या करेंगे, अबाउट, देन होम, देन सर्विसेज, ऐसे कुछ हम लोग सिंपल सिंपल पहले बनाएंगे, देन सर्च बटन ऐड करके देखेंगे। ओके, एंड देन हम लोग बाद में जो कल हम लोग ये जो ड्रॉप डाउन होता है, ये ड्रॉप डाउन कैसे देखते हैं वो हम लोग देखेंगे, ठीक है ना। अभी यहाँ पे हम लोगों ने क्या किया, सिंपल एक मैंने एक ये लिया है, क्लास क्रिएट किया है। ओके ना, अभी ये जो है, ये आप लोगों को अभी के लिए ये करना होगा, अभी नहीं पता, सपोज हम लोगों को सिंपल नावबार में हम लोगों ने यहाँ पे किया है एक नावबार जो होता है, एक यहाँ पे सिंपल हमारा क्या होगा, एक बॉक्स ही होगा, ठीक है, या फिर उसके अंदर हम लोग क्या कर सकते हैं, लीस्ट ऑफ
एलिमेंट्स, उसके अंदर लिस्ट ऑफ एलिमेंट है। अगर यहाँ पे ये मैंने यहाँ पे सपोज ये जो div है, इस div को मैंने अगर कमेंट किया, सपोज HTML के अंदर कमेंट हम लोग, ठीक है, ये मैंने कमेंट कर दिया, जस्ट सेव किया ना। यहाँ पे हम लोगों ने एक सिंपल नाउ क्रिएट किया है, ठीक है, उसको मैंने क्या किया है, क्लास दिया है नाउ बार, सो दैट मैं इसको जो हमारी स्टाइलिंग है CSS की स्टाइलिंग, वो यहाँ पे हमारे पास दे सकूं। ओके, देन यहाँ पे मैंने लिया है यूएल। यूएल मीन्स अनऑर्डर्ड लिस्ट, यहाँ पे अनऑर्डर्ड लिस्ट, और उसके अंदर मैंने लिस्ट आइटम्स दिए हैं यहाँ पे, और उसके अंदर मैंने पास किया है एंकर टैग, जो कि लिंक्स होते हैं, राइट। यहाँ पे अभी ये क्या करेगा, एक सिंपल छोटा सा एंकर टैग ये यूएल बनाएगा ना, ये बनाएगा, एंड देन उसके बाद क्या करेगा, जितनी भी आप लोगों के होम, कॉन्टैक्ट, अबाउट अस एंड सर्विसेज, ये चार आप लोगों को वो प्रॉपर्टी दिखाएगा, सिंपल। ठीक है, अगर मैंने इसको रन किया तो ये क्या करेगा, एक यहाँ पे, हाँ, उसको मैंने अभी क्या किया है, ये भी दिया है, ठीक है। अभी ये क्या है, जो क्लास है होम, कॉन्टैक्ट, अबाउट एंड सर्विसेज, ये एक छोटा सा नाव बार यहाँ पे बनाया है, ऊपर वाला, ठीक है, जिसके अंदर हम लोगों ने सर्च बार, सर्च वगैरह कुछ नहीं दिखा है। ये क्या है, अभी यहाँ पे बहुत सारे हैं, ठीक है, ये एक डिव है, और ये जितने भी यहाँ पे हम लोग ले सकते हैं, इसके लिए हर एक के लिए हम लोग डिव टैग ले सकते हैं, ठीक है। इसको भी हम लोगों को क्या करना है, हम लोग इंस्पेक्ट करके देखते हैं कि यहाँ पे इन लोगों ने यहाँ पे ये जो हमारा नावबार है ये बनाया है कैसे। ओके, सपोज सबसे पहले अगर मुझे ये चाहिए, ठीक है, अभी देखो यहाँ पे सारे के सारे एलिमेंट डिव के अंदर, आप लोग डिव के अंदर भी ले सकते हो, ठीक है। ये सबसे पहला है आईडी, ये पूरा का पूरा जो नावबार है ये बनाया है, उसका आईडी क्या दिया है, नावबार दिया है, ठीक है, आईडी है नावबार। देन उसके अंदर यहाँ पे नाव बार के अंदर यहाँ पे फिर से नाव बेल्ट, ये वाला एक ऊपर वाला नाव बेल्ट है। देन यहाँ पे क्लास, नाव क्लास लेफ्ट है, लेफ्ट के अंदर, और दो यहाँ पे ये हैं, ठीक है, दो यहाँ पे स्क्रिप्ट टैग लिखा है उन लोगों ने, एंड फ्लेक्स यूज किया है। देन यहाँ पे फिर से नाव का लोगो, यहाँ पे हमारा एड नाव लोगो दिया है उन लोगों ने। देन एंकर टैग यूज किया है, बिकॉज ये लोगो क्या होना चाहिए, उनका सपोज आईडी है तो यहाँ पे उन लोगों ने ये दिया है उसका जो भी पाथ होता है, हम लोग इमेज, अभी ये इमेज ही है छोटी सी, राइट, तो यहाँ पे लोगो दिया है। देन यहाँ पे फिर से क्या किया है, और जो हमारा यहाँ पे ये है, फिर से स्क्रिप्ट टैग लेके, अभी ये जो स्क्रिप्ट है ये जावास्क्रिप्ट लेके, जावास्क्रिप्ट के लिए हम लोग यूज करते हैं, जावास्क्रिप्ट जब हम लोग पढ़ेंगे तब हम लोग ये डिटेल में देख लेंगे। ओके, नाउ फिर से स्पैन टैग, देन आईडी, डिव टैग, बहुत सारे यहाँ पे डिव टैग इन्होंने लिए हैं, ठीक है, जिसके साथ क्या करते हैं हम लोग, एक छोटा सिंपल, ये कैसा होता है, एक सिंपल हमारा एक बॉक्स, एक बड़ा बॉक्स, जैसे हम लोगों ने यहाँ पे लिया है सपोज एक बड़ा बॉक्स, उसके अंदर हम लोग लेंगे छोटा छोटा बॉक्स। तो बॉक्स, अगर बॉक्स साइज चाहिए मुझे तो कैसे ले सकते हैं हम लोग, उसके लिए हमारे पास जो टैग है, वो टैग कौन सा है, वो टैग कौन सा है हमारा, वहां पे टैग, सपोज एक बड़ा है, ये है सपोज यहाँ पे लिया है, ठीक है, एक एक बड़ा सा, एक सपोज ये होगा नावबार, एंड देन इसके अंदर हम लोग क्या कर सकते हैं, छोटे 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 डिव्स ले सकते हैं यहाँ पे, कंटेनर, राइट, ठीक है, किसमें सर्च बॉक्स होगा, किसमें लोगो होगा, किसमें कुछ होगा, राइट, ये दैट इज कॉल्ड एज नावबार। और इसको अभी यहाँ पे इसका स्पेसिंग कितना चाहिए, बॉर्डर कौन सा चाहिए, देन पैडिंग कितना होगा, मार्जिन कितना देना है, ये हम लोग देंगे CSS के साथ। तो सिंपल यहाँ पे जो एक बनाया है हम लोगों ने, जिसके अंदर एक मैंने उसको क्लास दिया है नावबार, एंड मैंने इतने चार आइटम्स जो है वो आइटम्स हम लोगों ने ऐड किए हैं ना। अभी ये जो आइटम्स ऐड करने के बाद जो आप लोगों को ये दिख रहा है इसे, ठीक है, अभी ये जो है यहाँ पे, जैसे यहाँ पे आप लोगों को दिख रहा है कि यहाँ पे इसका साइन है, यहाँ पे सर्च बॉक्स दिख रहा है, इसका भी साइन है, कार्ड का साइन है, राइट, ये सारे साइंस भी हम लोग यहाँ पे लगा सकते हैं इन यहाँ, ठीक है, लेकिन वो हम लोग नेक्स्ट सेशन में देखेंगे। यहाँ पे हम लोगों को आज सिंपल क्या देखना है, जो बिना हुआ, अभी यहाँ पे सपोज मैं क्या करती हूँ, इसके पीछे एक और सपोज CSS की प्रॉपर्टी हम लोग लगा देंगे, जहां पे बॉडी को मैंने क्या किया, सपोज बॉडी, ओके, एंड देन बॉडी को हम लोग बैकग्राउंड कलर दे देंगे इज सपोज ग्रे, ठीक है, ग्रे, ग्रे पे अच्छा दिख रहा है क्या, ठीक है, उसके ऊपर हम लोगों ने ये जो है ये नावबार बनाया है। ओके, नाउ अभी इसको क्या किया है, सिंपल यहाँ पे हम लोगों ने नावबार को मैंने बैकग्राउंड कलर दे दिया है ब्राउन, ठीक है, आप लोग यहाँ पे
ब्लैक कलर आप लोगों को जो कलर वहां पे सूट हो रहा है, या फिर हम लोगों को पता है कि हम लोगों को अगर कलर मैच करना है तो हम लोग कलर कैसे मैच करते हैं, सिंपल इंस्पेक्ट करके वहां पे हम लोग प्रॉपर्टी चेंज करते हैं पहले, एंड देन कलर मैच करते हैं, राइट? वैसे ही यहाँ पे मैंने बॉर्डर रेडियस दी है 30 px की। 30 px की क्यों? 30 px की मतलब 30 px की यहाँ पे जो ये दी है, दैट इज ये आप लोगों का बॉर्डर रेडियस है। मीन्स व्हाट, अगर मैंने बॉर्डर रेडियस नहीं दिया तो ये यहाँ पे कैसे दिखेगा आप लोगों को, स्क्वायर में, ठीक है? यहाँ पे मैंने उसको बॉर्डर रेडियस दी है। एंड दूसरा क्या किया है मैंने यहाँ पे, यूएल। अभी नाउ बार यूएल को मैंने दिया है यहाँ पे। अभी फर्स्ट मैंने बॉडी को दे दी, देन मैंने इस क्लास को बैकग्राउंड कलर एंड उसको मैंने यहाँ पे क्या किया है, बॉर्डर रेडियस दे दी। नाउ यहाँ पे मुझे क्या देना है, यूएल को। सो यूएल को मैंने यहाँ पे क्या किया, ओवरफ्लो किया है ऑटो। जब हम लोग ओवरफ्लो ऑटो करेंगे मीन्स व्हाट, वो ऑटोमेटिक क्या हो जाएगा यहाँ पे, जैसे कि अगर मैंने ओवरफ्लो ऑटो नहीं किया तो ये एक के नीचे एक नीचे ऐसे मुझे दिखाई देंगे, ठीक है? तो यहाँ पे भी क्या हो रहा है, ये लिंक्स, हाइपर लिंक्स बनी है। जैसे मैं इस पे क्लिक करूंगी तो होम वाला आ जाएगा। सपोज अगर हम लोगों ने यहाँ पे कुछ नहीं दिया इसलिए कुछ नहीं आ रहा है, लेकिन जब हम लोग इस पे क्लिक करेंगे, एचटीएमएल के पेजेस हम लोग इसको दे देंगे, तो अगर होम पे क्लिक किया तो वो वाला पेज यहाँ पे आ जाएगा, कॉन्टैक्ट पे क्लिक किया तो कॉन्टैक्ट वाला पेज वहां पे आ जाएगा, अबाउट पे किया तो अबाउट वाला पेज आ जाएगा, राइट? ऐसे देन यहाँ पे ये हो गया ओवरफ्लो। एंड मार्जिन मैंने 3 px दी है, मतलब राइट लेफ्ट की 3 px एंड टॉप और बॉटम की 3 px, यहाँ पे मार्जिन मैंने उनको दे दी, ठीक है ना? अभी उसके बाद क्या आ गया यहाँ पे, एल आई यूएल हो गया। नाउ एल आई के अंदर क्या है हमारा, एंकर टैग है। नाउ यहाँ पे मैंने एंकर टैग दिया है। सो एंकर टैग को मैंने यहाँ पे ए को पैडिंग दी है 3 px की। यहाँ पे क्या हो रहा है, नहीं तो ये एकदम ऊपर चला जाता। तो हम लोगों ने क्या किया, उसको पैडिंग दे दिया। इसके इसकी वजह से वो क्या आ रहा है, अच्छे से हम लोगों को ये जो नाव बार है इसके अंदर वो दिख रहा है, ठीक है ना? अगर आप लोगों को इसकी भी हाइट, इसकी जो ये है हाइट बढ़ानी है तो हम लोग उसको भी बढ़ा सकते हैं। कैसे? ठीक है, अभी यहाँ पे हम लोगों ने लावर एल आई ए के अंदर टेक्स्ट डेकोरेशन में मुझे कुछ नहीं चाहिए, क्योंकि टेक्स्ट डेकोरेशन अगर हम लोगों ने कुछ लिया तो टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी हम लोगों ने देखी है, राइट? यहाँ पे अगर ये लिंक है तो यहाँ पे क्या आ जाता है, एक अंडरलाइन आ जाती है, ठीक है? लेकिन मुझे वो अंडरलाइन नहीं चाहिए, इसलिए हम लोगों ने क्या किया, टेक्स्ट डेकोरेशन नन कर दिया। तो वो जो भी है वो जो भी सारे टेक्स्ट डेकोरेशन है वो यहाँ पे हट गए। ओके, एंड कलर मैंने उसका व्हाइट रखा है, क्योंकि यहाँ पे वो ब्राउन पे जो है व्हाइट कलर एकदम अच्छे से दिख रहा है। ओके, इसका कलर अभी हम लोग क्या करेंगे, सपोज मुझे ब्लैक करना है, इसका कलर हम लोग ब्लैक बना देंगे, तो ये ज्यादा भी ग्रे पे ब्लैक ज्यादा अच्छा लगता है। ओके, और उसके ऊपर ऑलरेडी व्हाइट तो अच्छा दिखेगा ही, ठीक है? अभी देखो, ओके ग्रे है, ये डार्क हो गया अभी थोड़ा सा, एंड उसके ऊपर हम लोगों ने व्हाइट कलर में जो भी नावबार के जो भी एलिमेंट्स है वो एलिमेंट्स हम लोगों ने बनाए हैं व्हाइट कलर के अंदर, ठीक है? समझ में आ रहा है एवढं? इतना समझ में आया है? हो मॅम. हाँ, ओके। नाव आता हे झालंय, त्याच्यानंतर आपण काय केलंय, नाव बार आता एल आहे, मला काय करायचंय, यहाँ पे सब आप लोगों के 1 बाय 1 आते थे, तो यहाँ पे हम लोगों ने उनको फ्लोट लेफ्ट कर दिया। फ्लोट लेफ्ट क्या करता है, ये सारे के सारे जितने भी मेरे एक लाइन में आते होंगे वो सारे के सारे यहाँ पे लेफ्ट में सारे के सारे फ्लोट हो जाएंगे, ठीक है? इससे लेफ्ट में वो फ्लोट हो जाएंगे। इससे हम लोगों ने यहाँ पे फ्लोट लेफ्ट प्रॉपर्टी दे दी। लीस्ट स्टाइल मुझे कुछ नहीं चाहिए, नहीं तो वहां पे डॉट स्टार वो आता है ना, वो नहीं चाहिए, तो इसलिए हम लोगों ने नन कर दिया। एंड मार्जिन हम लोगों ने दी है 7 px एंड 10 px। ये आप लोग चेंज भी कर सकते हो, ठीक है? अब अगर मुझे यहाँ पे इसके बारे में अगर कुछ चेंज करना है तो यहाँ पे हम लोगों को चेंज करना है, तो हम लोग क्या, अगर मुझे इसकी हाइट भी बढ़ानी है तो हम लोग कैसे कर सकते हैं, सिंपल इंस्पेक्ट कर सकते हैं। एंड देन अगर मुझे यहाँ पे इसकी थोड़ी सी हाइट बढ़ानी है, मुझे क्या करना है, ये जो मेरा ये है, ठीक है? तो इसके बारे में क्या आता है, इसके बारे में यहाँ पे नीचे आ जाता है, ठीक है? तो आप लोगों को जितनी भी मार्जिन है वो अगर बढ़ानी है तो आप लोग बढ़ा सकते हो, अगर कम करनी है तो कम भी आप लोग यहाँ पे कर सकते हो, ठीक है? यहाँ पे सपोज मार्जिन है, मुझे क्या करना है, मार्जिन कम हो रही है, ठीक है? अभी मार्जिन देखो, मार्जिन यहाँ पे आप लोगों की मार्जिन बढ़ रही है, ठीक है? लेकिन मुझे क्या करना है, मार्जिन नहीं बढ़ानी, ठीक है? इतना ही रखना है। तो यहाँ पे वो नीचे, यहाँ पे इससे नीचे आ जाएगा मार्जिन मीन्स, ओके। देन हम लोगों ने क्या किया, यहाँ पे यूएल को डिस्प्ले एज ब्लॉक, ये तो ऑलरेडी आप लोगों की यहाँ पे आ जाएगी, ठीक है ना? ये जो है हमारा सबसे पहला जो है हमारा नाव बार को अगर मैंने यहाँ पे हाइट दे दी तो क्लास हमारा नाव बार है। यहाँ पे हम लोगों ने उसको अगर हाइट दे दी तो यहाँ पे आप लोगों का ऑलरेडी वो हाइट भी बढ़ा लेगा, ठीक है? यहाँ पे मार्जिन दी है हम लोगों ने, उसका ब्लैक दिया है, बॉर्डर रेडियस यहाँ पे हम लोगों ने 30 px दी है, ठीक है? यहाँ पे हाइट एंड विड्थ हम लोगों ने कुछ सेट नहीं किए, इसको आप लोग हाइट एंड विड्थ भी सेट कर सकते हो।
ठीक है। अगर सपोज यहाँ पे हम लोगों ने हाइट एंड वेट सेट कर दी तो कैसे दिखता है ये, जस्ट चेक करते हैं जरा। हाइट सपोज मैंने यहाँ पे दे दी, देखते हैं कैसा दिखता है ये। ठीक है, बहुत कम हो गया, यहाँ पे हम लोग दे देंगे, सपोज मुझे देंगे है यहाँ पे 50 px। ठीक है, अकॉर्डिंगली ये बढ़ जाएगा। अभी यहाँ पे 50 px हम लोगों ने दी है। ठीक है, यहाँ पे आ गया होगा वो 50 px ना। जब आप लोग ये करोगे, ठीक है, इसको रिफ्रेश करोगे तो वो हाइट यहाँ पे आ जाएगा। ठीक है, मैंने क्या ते किया इसका, पीएक्स पीएक्स डबल टाईप झालंय ना? अच्छा परत टाइप झालंय का माझं, ओके। हो, पीएक्स डबल टाईप झालंय. हाँ पीएक्स, ओके, यहाँ पे पीएस। हाँ, इसलिए वो यहाँ पे नहीं दिखा रहा था। ठीक है, तो यहाँ पे आप लोग हाइट भी क्या कर सकते हो, यहाँ पे सपोज जैसे कि मैंने यहाँ पे 50 किया है। ओके, नाउ अभी क्या कर सकते हो आप लोग, यहाँ पे इसका जो पैडिंग है इसको नीचे भी ला सकते हो, दोनों को। ये जो अभी यहाँ पे क्या हो रहा है, इसकी हाइट तो बढ़ रही है, लेकिन क्या हो रहा है, ये बीच में ऐसा थोड़ा सा ऊपर दिख रहा है। तो नाउ यहाँ पे आप लोग क्या कर सकते हो, उसका पैडिंग जो है वो पैडिंग आप लोग ले सकते हो। ठीक है, सपोज अगर मुझे इसका चाहिए ये सारे, तो हम लोग इसकी पैडिंग जो है वो, ये किसके अंदर है, यूएल के अंदर। तो हम लोग क्या कर सकते हैं, यूएल को, सपोज मैंने यूएल को यहाँ पे हम लोगों ने मार्जिन दी है 3 px की, तो यहाँ पे हम लोग क्या कर सकते हैं, इसका मार्जिन जो है वो हम लोग यहाँ पे थोड़ा सा बढ़ा सकते हैं। सॉरी, मार्जिन हमारा यहाँ पे चला जाएगा। ठीक है, यहाँ पे मार्जिन नहीं चाहिए मुझे, ये वाला अंदर के साइड पे क्या होता है, इसका पैडिंग होता है, तो यहाँ पे पैडिंग आप लोग चेंज कर सकते हो। ठीक है, और भी आप लोगों को कुछ ऐसे बनाना है तो यहाँ पे आप लोग ऐसे बना सकते हो। ओके, इसके बाद मैंने यहाँ पे क्या किया, एक सर्च बॉक्स लिया है। जरा मैंने यहाँ से एडमिन क्रेडेंशियल का एक्सेस है मेरे पास, तो हेलो, मैंने कनेक्ट करके दिया है। अभी तुम सिर्फ सुन लेना। हेलो रेखा मॅम, हाँ, येस येस, चालू दे तुम्ही मला तुम्हाला. सांगताय का काही? नाही 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 नाही, एक मिनिट मी म्यूट म्यूट, करते इथे. हाँ हाँ हाँ, ओके ठीक है सायली। आता यहाँ पे हम लोगों ने क्या किया, एक और मैंने div टैग क्रिएट किया है। अब हम लोगों को बताया कि जब हम लोग div यूज करते हैं तो div वाला जो होता है वो क्या होता है, ब्लॉक एलिमेंट होता है। ठीक है, तो div में मैंने यहाँ पे सर्च बॉक्स ले लिया था एक। ठीक है, सिंपल, तो ये हम लोग बाद में देखेंगे, अभी इतना कर लो पहले। यहाँ पे सिंपल, जब भी आप लोगों को नाव बार क्रिएट करना है, सिंपल आप लोग नाव भी दे सकते हो, या फिर इंस्टेड ऑफ नाव यू कैन यूज सिंपल डिव ऑल्सो। ठीक है, डिव टैग भी, जैसे हम लोगों ने वो कार्ड्स बनाए थे डिव वाले अलग अलग, यहाँ पे आप लोग डिव भी यूज कर सकते हो। ठीक है, पहिले HTML चा कोड लिहायचा, त्याच्यानंतर मग वरचा स्टायलिंग वाला कोड लिहायचा। हो. हम्म,
हॅलो मॅम. हॅलो. हॅलो. हा हा बोल सायली, झालं का? स्टाईल टॅग मला दाखवू? स्टाईल हो ओके. स्टाईल टाईप करायचं. हा. ठीक आहे. आता इथे हा बॉडी बॅकग्राऊंड कलर बॉडीला जसं मॅच तुम्हाला हवा आहे ना, तसं तुम्ही घेऊ शकता. मी ते ग्रे घेतलं, ग्रेवर ब्लॅक. आता इथे कसं असतं जनरली हे बनवायच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादं ऍप्लिकेशन त्याचं वेब पेज बनवताय, तेव्हा लोगो ज्याचा सपोज एखाद्या वेबसाईटचा लोगो असतो, जसं आता आपली याची वाली आहे. ओके. याचं कसं आहे ब्लू आणि फक्त याच्यामध्ये हा कलर बघ कसला आहे ब्लू आणि तुला कुठेही गेला तरी हाच कलर इथे दिसेल. ठीक आहे. मग त्याच्यानुसार हे सगळे बनलेले असतात. ओके. मग त्याच्यानुसार आपल्याला हे कलर्स जे आहेत ते मॅच करायचे असतात. ओके. हम्म. माझा एक प्रॉब्लेम होतोय. बोल मी बोल. जेव्हा आपण क्लाससाठी स्टाईल जेव्हा युज करतो हा तेव्हा डॉट 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 यूज देऊन करतो. करतो ना. राईट राईट. हो. क्लाससाठी डॉट आणि आयडी साठी हॅश यूज करतो आपण. राईट. इथे काय केले आता नावबार आपला क्लास आहे त्याच्यामधलं UL ला मला प्रॉपर्टीज द्यायच्या आहेत म्हणून डॉट नावबार आणि UL. आता नावबार हा काय आहे नावबार त्याच्यातला L आहे आणि त्याच्यातला A ला मला प्रॉपर्टी द्यायची आहे म्हणून आपण इथे असं घेतलंय. नाही माझं काय होतंय हम्म. मी जेव्हा पण म्हणजे मला आतापर्यंत ते मला असं वाटलं मला प्रॉब्लेम मी करता येतोय. पण आता तुमचं पाहून सेम मी जरी करते ना हम्म. मी जेव्हा नावबार सॉरी क्लासला हे करते ना स्टाईल करते ना तर ते काहीतरी चुकतं असं दाखवतं कारण तिथे ना आपल्या याच्यामध्ये पेजमध्ये काहीतरी मिस्टेक झाल्यावरती ना हा किती हा मिस्टेक 1 2 तसं हायलाइट करतंय मला. बघू स्क्रीन शेअर कर. हो. जा कपडे घालून. स्टाईल टॅग नाही दिलाय का तू? दिलाय ना स्टाईल टॅग दिलाय. ओके. हा राईट. हा ते डॉट नावबार. ओपनिंग अँड क्लोजिंग दे ना. कुठे चुकलंय? हा जो आहे ना ही वॉर्निंग नाहीये जोपर्यंत तू याच्या आतमध्ये एखादी प्रॉपर्टी देत नाही तोपर्यंत येतं ते. आता सपोज तू दे कलर दे बॅकग्राऊंड कलर दे किंवा कलर दे नावबार हा गेला तो एरर. असं असतं ते. ठीक आहे. हो. कळतंय का तुला? हा हो एरर हो नाहीये आता तो. झालं. हा एरर नाही जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये एखादी प्रॉपर्टी देत नाही ना तोपर्यंत येतं ते. ओके ठीक आहे चालेल थँक्यू. हम्म.
डन होते. लास्ट वन करते झाले. हम्म. इथे आपण होवर पण करू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये से होवर. झाले. ठीक आहे. याच्यामध्ये आपण होवर, होवर मीन्स व्हॉट, तर याच्यामध्ये होवर आणि मग त्याच्यानंतर सपोज मी त्याला बॅकग्राऊंड कलर दिला तर तो काय करेल. आता सपोज हा बॅकग्राऊंड कलर पूर्ण ए ला जाईल. चेक करूया काय येतोय तर. बॅकग्राऊंड कलर सपोज हवर केल्यानंतर मला कलर दिसला पाहिजे ब्लू. चेक करूया दिसतो का नाही तर तो. अच्छा ऑलरेडी ठीक आहे. हे बघ, होवर होवर केल्यानंतर त्याचा कलर दिसतोय ब्लू. बट हे मला टेक्स्ट डेकोरेशन नन पाहिजे. ओके, ही वाली जी प्रॉपर्टी आहे ही आपल्याला खाली द्यायला लागेल.
टेक्स्ट डेकोरेशन हवं, ठीक आहे, चालेल. बघूया याला. हवा केल्यानंतर बॅकग्राऊंड कलर त्याचा ब्लू झाला पाहिजे, पण टेक्स्ट डेकोरेशन त्याचं टेक्स्ट डेकोरेशन नन केल्यानंतर ते दिसलं पाहिजे की माझा टेक्स्ट डेकोरेशन त्याला काहीच नाहीये. पॅडिंग जरी दिलंय आपण तरी. ओके ना. आता याच्यामध्ये तुम्ही ऑनी सब मेन्यू पण सुद्धा टाकू शकता. ठीक आहे. माऊस वर बॅकग्राऊंड हवर जाऊ दे, हवर नको करायला. हवरचं बघूया आपण. ओके. सपोज मला इथे सर्व्हिसेस आहे. सर्व्हिसेस मध्ये आता हा काय घेतलाय, एक सिम्पल एक सर्च बॉक्स घेतलाय मी फक्त. याच्यामध्ये हा जरी नाही घेतला तरी चालतो. सिम्पल एक सर्च बॉक्स, जस्ट सेव्ह. आणि इथे काय येईल, एक सर्च बॉक्स येतोय का? नाही दिसत आहे. याचा हे बघ, हा सर्च बॉक्स इकडे गेलाय बिकॉज दिस इज अ सर्च बॉक्स, बिकॉज याचा कलर जो आहे तो ब्लॅक झालाय आणि तो कुठेतरी वेगळा गेलाय. ओके ना. याला प्रॉपर्टीज आपण देऊया. हा आपण सर्च बॉक्स नंतर बघूया, सर्च बॉक्स कसा द्यायचा ते. ओके. सपोज आता मला काय करायचंय, याच्यामध्ये सर्व्हिसेस मध्ये अजून हे द्यायचे. ओके. सर्व्हिसेस मध्ये सपोज मला सांगायचे की माझ्या सर्व्हिसेस किती आहेत. मग इथे सिंपल आपण काय करूया, एक डिव टॅग. ओके. या डिव टॅग मध्ये परत एक सपोज मी क्लास क्रिएट करते. ठीक आहे. डिव टॅग मध्ये आपण काय क्रिएट करूया, एक क्लास क्रिएट करूया. सपोज ड्रॉपडाऊन मला घ्यायचंय. ओके. सो क्लास, चुकीचं झालं, इथे द्यायला लागेल. क्लास इक्वल्स टू ड्रॉपडाऊन कंटेंट किंवा कंटेंट. ओके ना. आता याच्यामध्ये मला काय करायचंय, मला माझे सर्व्हिसेस द्यायचे. सपोज ए टॅग घेतलाय आपण, ए इंटू 4, मला 4 द्यायचंय. ओके. ठीक आहे. ए इंटू 4, ए इंटू 4 केलं की काय होतं, ते आपल्या 4 टॅग्स येऊन जातात. ठीक आहे. एचे सपोज याच्यामध्ये घेतले मी, सपोज पहिला आहे, इथे मला द्यायचे, आपण इथे सिंपल ब्लँक देऊया, हॅश म्हणून. आणि इथे सपोज मी दिल्या लिंक 1, काही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता नंतर. ठीक आहे. सपोज इथे पण हॅश दिले, त्याच्यानंतर परत घेतलंय मी लिंक 2. ठीक आहे. जे काही तुम्हाला द्यायचं असेल ते इथे आपण पास करू शकतो. HTMLचं पेज द्यायचंय, तुम्हाला इमेजेस द्यायचे आहे किंवा तुमचे प्रोडक्ट्स द्यायचे आहेत, ते तुम्ही इथे पास करू शकता. ओके. सपोज लिंक 4, ही जी लिंक आहे हे 3, जस्ट सेव्ह. ओके. आता सेव्ह केल्यानंतर लिंक, आता हे कुठे दिसतंय, डायरेक्टली याच्यामध्ये दिसतंय. मला काय पाहिजे, जो सर्व्हिसेस आहे त्याच्यावर जेव्हा आपण क्लिक करू त्याच्या आतमध्ये ते दिसलं पाहिजे. ठीक आहे. मग त्याला आपण काय करणार, सिंपल ए टॅग घेतलाय, लिव्ह LI बरोबर घेतलाय आपण, काय घेतलंय, LI वरती घेतलाय, ए टॅग घेतलाय, डिव टॅग आपण इथे क्लोज केलाय आणि LI. ओके. क्लास कंटेंट. आता याच्या आतमध्ये हे दिसलं पाहिजे. हे याच्या आतमध्ये दिसतंय, बट मला काय पाहिजे की त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे सर्व्हिसेस दिसले पाहिजेत. राईट. हे सर्व्हिसेस कधी दिसले पाहिजे, याच्यावर क्लिक केल्यानंतर. ठीक आहे. मग आपण मला वेब पेज नाही दिसत आहे तुमचं. एक मिनिट. ओके. आपण काय केलंय, याच्यामध्ये घेतलंय कंटेंट्स, बट सर्व्हिसेस मध्ये मला काय दिसलं पाहिजे, ह्या सर्व्हिसेसच्या याच्यामध्ये हे सगळं दिसलं पाहिजे. बट हे काय होते, आता वेब पेजवर घेतलंय आपण, सर्व्हिसेस मध्ये त्याच्या खाली दिसतंय. ठीक आहे. बट मला काय पाहिजे की याच्यावर जेव्हा आपण माउस वर करू तेव्हा मला सर्व्हिसेस वरती दिसलं पाहिजे. ओके. नाव सपोज हे आपण काय केलं, LI टॅग मध्ये घ्यायला पाहिजे होतं. परत एक इथे घेते मी. ठीक आहे. याच्यामध्ये LI, त्याच्यानंतर आपण घेतलाय क्लास मध्ये, आणि लास्ट मध्ये UL आपल्या इकडे झालाय, डिव इथे क्लोज झालाय. ओके. नाव याला सपोज मला जर प्रॉपर्टी द्यायची आहे. ठीक आहे. प्रॉपर्टी कशी देणार आपण, कशाला आहे तो, डॉट, कशामध्ये घेतलाय आपण, नावबार मध्ये घेतलंय, नावबार. आणि याचा क्लास काय आहे, कंटेंट. क्लास काय घेतलंय मी, फक्त कंटेंट घेतलाय. ओके. नाव याच्यामध्ये आपण सिंपल करूया, डॉट नाव बार. ओके. आणि कंटेंट. ओके. ड्रॉप डाऊन, आणि त्याच्यानंतर सपोज इथे मी जर हे नाही दिलं तर, फक्त हे दिलं तर काय होतंय, चेक करूया. आणि याच्यामध्ये मला काय पाहिजे, सपोज याचा कलर जो आहे, कलर ब्लॅकच आहे का, हा कलर व्हाईटच राहू देऊया. ओके. कलर दिलाय व्हाईटच, तो बाय डिफॉल्ट राहील व्हाईटच. त्याच्यानंतर सपोज मी दिले पॅडिंग, याच्यामध्ये हाऊस होवर केल्यानंतर ड्रॉप डाऊन, त्याच्यानंतर कंटेंट, आणि त्याच्यामध्ये ए पाहिजे मला. ओके. त्याला आपण काय दिले, कंटेंटला पॅडिंग वगैरे देऊया, नावबार. याच्यामध्ये तर जसं हे आपण केलंय ना, प्रत्येक याच्यामध्ये आतमध्ये आपण देऊ शकतो. जसं आपण
डिव टॅग घेतलंय. मग याच्यामध्ये याला पण आपण प्रॉपर्टीज भरपूर साऱ्या देऊन मला काय पाहिजे फक्त जेव्हा याच्यावर क्लिक करणार तेव्हा हे दिसलं पाहिजे. सो याला आपण काय करूया हवर करूया. सिम्पल याच्यामध्ये आपण पी नॉबर देन कंटेंट आणि त्याच्यानंतर सपोज मी घेतलं ए मला ए पाहिजे आणि ए वर त्याच्यानंतर जेव्हा मी हवर करणार ओके ए कोलन हवर हॉरिझॉन्टल होवर ओके आणि त्याच्यामध्ये मला त्याचा बॅकग्राऊंड कलर घेऊया आपण सपोज कुठला तरी बॅकग्राऊंड कलर मध्ये टाकूया सपोज ब्लू आहे ना तो ब्राऊन टाकूया चला ओके बट जस्ट हवर दिसतंय का नाही दिसत आहे ओके याला आपण एकदा करूया नाव बार कंटेंट डॉट देन आपण देऊया कंटेंट क्लोजिंग याला घेऊया सपोज मी देते कलर याचा कलर चेंज करायचा का की ब्लॅकच राहू द्यायचा ओके चलो ब्लॅक राहू देऊ याला त्याच्यानंतर सपोज मी घेते याला पॅडिंग आपण देऊया 12px आणि 16px ओके आणि त्याच्यानंतर याचा येईल सपोज मला पाहिजे टेक्स्ट डेकोरेशन नन पाहिजे टेक्स्ट डेकोरेशन नन अँड लास्ट वाला आपला डिस्प्ले काय दिसला पाहिजे मला ब्लॉक दिसला पाहिजे सो डिस्प्ले ब्लॉक इनलाईन नाही डिस्प्ले ब्लॉक आणि टेक्स्ट लाईन लेफ्ट घेऊ जस्ट सेव्ह चेक करूया काय दिसतंय प्रॉपर्टीज ह्या याला नाही आल्या ओके ठीक आहे काय केलंय आपण नावबार आहे क्लास नावबार मधला हा जो माझा क्लास आहे कंटेंट एक कंटेंट आपण करूया सपोज मी जर डॉट केला तर डॉट कंटेंट देन ते पण सपोज डॉट घेतला तर नाही दिसत आहे ना एक मिनिट कंटेंट डॉट ठीक आहे कळतंय का तुला मला काय म्हणायचंय जेव्हा आपल्या या क्लासवर कंटेंट वाला जो क्लास आहे त्याच्यावर जेव्हा आपण हे करूया ठीक आहे माऊस होल्ड क्लिक केलं करूया की त्याच्या आतमध्ये हे ओपन झालं पाहिजे. हा राईट राईट त्याच्या आतमध्ये हे ओपन झालं पाहिजे पण ते नाही दिसत आहे इथे का तर चेक ऍक्च्युली ना करूया आजचं मला खूपच असं कन्फ्युजिंग झालंय का heavy- नाही हा कन्फ्युजिंग नाहीये हा हा. पण खूप हेवी वाटतंय म्हणजे इतके दिवस जे इझी वाटत होतं ना आता आपण काय आजचं करताय मला ना हेवी वाटतंय. राईट 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 ठीक आहे आता कारण की नावबार मध्ये याच्यामध्ये आहे काहीच नाही नावबार मध्ये फक्त आपण सिंपल काय करतोय आपण एल तर आपण जे त्याच्यामध्ये आपण खूप सारे टॅग्स युज केलेत ना एल आय राईट टॅग राईट टॅग राईट ऍट्रिब्यूट हा खूप त्याच्यामुळे सारे ते, टॅग्स आपण युज केलेत आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण लिस्ट देतोय आणि प्रत्येक लिस्टला आणि प्रत्येक लिंकला आपण तिथे प्रॉपर्टी देतो सीएसएस ची त्याच्यामुळे इथं कन्फ्युजिंग होते थोडंसं काही प्रॉब्लेम नाही जोपर्यंत आपल्याला हा कारण म्हणजे की कन्फ्युजन हेच होते की हा. कुठे कोणते टॅग युज करायचे ना हे कळत नाहीये नाही अदरवाईज नाही असं कन्फ्युजन नाही. हा हा ओके नाही हा सिंपल सिंपल याच्यामध्ये काय करायचं इथे तुम्ही हा नावबार टॅग घेतलाय सपोज आपल्याला मला नावबार क्रिएट करायचा आहे म्हणून मी एक नावबार नावाचा टॅग घेतलाय इथे तुम्ही डिव घेऊ शकता सिंपल डिव पण घेऊ शकता ओके बिकॉज डिव आपला काय डिव इज ऑल्सो आपला ब्लॉक एलिमेंट मग त्याच्यामध्ये आपण युएल मला काय सिम्पली नावबार म्हणजे काय तुमचं नॅव्हिगेशन म्हणजे काय मला डिफरंट डिफरंट टाईपचे लिंक्स तिथे द्यायचे लिस्टच आहे ही पण एक राईट आता ही बघ ही लिस्टच आहे मला काय करायचं हे फक्त काय करायचं हे इनलाईन मध्ये याला दाखवायचं आहे सपोज मी जर याचा हाईट वाढवली तर ही ऑटोमॅटिक तुम्हाला एकाखाली एक दिसेल ठीक आहे हे बघूया आपण कसं करायचं ते याचा उद्या मी कोड लिहिते व्यवस्थित आणि तुम्हाला दाखवते मग इथे एक सर्च बॉक्स आणून आणि याच्यामध्ये आयकन्स पण आपण कसे देतो ते आयकन्स पण आपण बघूया उद्या ठीक आहे हो आता एवढंच घे करून फक्त याच्यामध्ये एवढा कोड लिहून घे याच्यामध्ये याचा सीएसएस नाही लिहिला तरी चालेल मी याचा सीएसएस लिहिते आणि मग दाखवते तुम्हाला उद्या ओके आपण क्लास आणि कोणताही युज केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीयेत ना.
नाही. दोन्ही ब्लॉक एलिमेंट्स आहेत. सो म्हणजे जे आपल्याला इझियर वाटेल किंवा जेही आपण करू ते राईट, दोन्ही राईट. तिथे इथे चालून जाणार इथे आहे. मी नाव नाही घेतला, तू सिंपल डिव टॅग जरी घेतला तरी पण चालतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. हम्म. आणि आपली जी टेस्ट असेल ती कशी म्हणजे नक्की काय असेल तुम्ही टेस्टमध्ये तुम्हाला एक वेब पेज क्रिएट करायला लावणार. एक वेब पेज क्रिएट करायला लावणार युझिंग प्रॉपर्टी. सपोज एक नावबार क्रिएट करा, त्याच्यामध्ये हे प्रॉडक्ट्स पाहिजे. मग सपोज सर्व्हिसेसमध्ये तुम्ही हे प्रॉडक्ट्स टाकायचे. मग एक तुम्हाला हे क्रिएट करायचं आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला जसं तुम्ही कार्ड क्रिएट केले, मग तसे कार्ड क्रिएट करा छोटे-छोटे. असं तुम्हाला त्याच्यामध्ये किंवा एक टेबल आहे, मला एक टेबल क्रिएट करायचं आहे. मग टेबलमध्ये व्हॅल्यूज टाकायचे आहेत. असं एक छोटीशी टेस्ट असेल. छोटी म्हणजे भरपूर वेळ लागेल तुम्हाला करायला, बट ठीक आहे, घेऊया आपण टेस्ट. 1-1.5 माझं तास. त्याचं काय झालं, हे हां. परवा असाइनमेंट दिलं ना तुम्ही, हां, हां. ऍक्च्युली मी ना दिवसभर त्याची प्रॅक्टिस करत होते. म्हणजे मला काय करायचंय, कारण आपल्याला डोक्यामध्ये आयडिया असते, की बाबा मला हे करायचंय. पण हां. जेव्हा आपल्याला ते ऍक्च्युअलमध्ये करायचं असतं ना, तेव्हा समजतं काय प्रॉब्लेम्स येतात. काय प्रॉब्लेम्स येतात. हां, आणि राइट, राइट. थोडंसं काय होतं, आपण थोडंसं म्हणजे घाबरतो ना, काही तर मग प्रॉब्लेम नर्व्हस नाहीये. चुकलं झाल्यामुळे तर काय चुकलं. होतं, हे बघा, हे हां, टेस्ट म्हणजे माझं कशासाठी आहे? काय झालं त्या दिवशी ना, हां, इमेज घ्यायची होती मला. हां. तर मी इमेज घेतली, तर इमेजला आपण ॲट्रिब्यूट घेतो आणि ते सॉरी हे करतो ना, ऍक्सेस. एस-आर-सी. हां, एस-आर-सी घेऊन त्याचं आणि मग पाहिजे. ते राइट. हो, हां, मग ते एस-सी-आर झालं आणि मी खूप वेळ ट्राय करते, इमेज का येत नाही, का येत नाही. मग पुन्हा एकदा सेकंड वाल्याला ट्राय केलं. मग तेव्हा ते लक्षात आलं, मी एस-सी-आर टाइप केलंय आणि मग तेव्हा कळालं, की मी तिथे त्याला लिंक ॲड्रेस घेतलाय हां. आणि इमेल ॲड्रेस नाही घेतला आणि मग ते क्लिक झालं मला. त्याच्यानंतर माझं हार्डली 10 मिनिटामध्ये पूर्ण असाइनमेंट होऊन गेलं. पण ते म्हणजे हेच होतं, की म्हणजे आपल्याला नक्की आपण काय प्रॉब्लेम होतोय ना, राइट, राइट, ते राइट. जेव्हा ती असाइनमेंट केली तेव्हा समजतं. केली तोपर्यंत तेव्हाच असं कळतं. तेव्हाच कळतं. हां, करेक्ट आहे. म्हणूनच ती कारण हे तुम्ही इम्पोर्टंट जे आहे. शिकवता ते मी करते ना, तेव्हा मला ते कळून जातंय. पण जेव्हा हं, आपल्याला ते स्वतःला काहीतरी करायचंय ना, मग तेव्हा हं. कळतं आपल्याला काय प्रॉब्लेम फेस करायला लागेल ते. हो, हो, हो. बरोबर आहे. म्हणजे काहीतरी आपल्याकडे गडबड होते हे तेव्हा लक्षात येतं. ठीक आहे, ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिस करायची. उद्या आपण अजून नावबारच एक क्रिएट करूया उद्या. ठीक आहे. व्यवस्थित आपण छान नावबार क्रिएट करूया. अजून त्याच्यामध्ये सपोज सर्च याच्यामध्ये हे आयकॉन्स वगैरे कसे लावायचे ते बघूया. ठीक आहे. हे ड्रॉप डाउन कसे घ्यायचे. इथे एक सर्च बॉक्स घेऊया. ठीक आहे. ते कसं घेऊया ते उद्या सांगते मी. ठीक आहे. म्हणजे एक नावबार आपला पूर्ण छानपैकी दिसला पाहिजे, की एक वेबसाईट तुम्हाला सोबत टेस्टमध्ये जरी नावबार क्रिएट करायला लावला, तरी पण क्रिएट करता आला पाहिजे. ओके. एक हो. छोटीशी जेवढे-जेवढे शिकतोय ना, लास्टमध्ये आपण एक छोटासा असा प्रोजेक्ट पण करूया. एक नावबार क्रिएट करायचा. मग इथे छोटे-छोटे आपण टेबल क्रिएट केलेत किंवा आपण इथे घेतलेत, आयफ्रेम्स टाकलेत, माझं पेज ओपन व्हायला पाहिजे. असे छोटे-छोटे कार्ड इथे दिसतात आहे. असं काहीतरी एक छोटा प्रोजेक्ट करूया. ओके. हो. आपलं सी आणखीन किती दिवस चालणार आहे? सी-एस-एसमध्ये याच्यामध्ये अजून 2 प्रॉपर्टीज आहेत तुमच्या फ्लेक्स आणि ग्रिड म्हणून. ठीक आहे. ते ओके. तुमचं वेबसाईट लेआउट कसं असतं ना, ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. मग ते 2 घेऊया. मग सी-एस-एस संपेल आपलं. मग जावास्क्रिप्ट आपण सुरू करू. ठीक आहे. ओके. म्हणजे साधारणतः मंडेला वगैरे जावास्क्रिप्ट चालू हां, होईल? हां. मंडेला जावास्क्रिप्ट सुरू करायचंच आहे. ओके. आणि ते किती दिवस ते म्हणजे पण चालेल? हां, ते कारण पण आता जावास्क्रिप्ट कसं आहे तुझ्यासाठी पूर्ण नवीनच आहे. त्याच्यामध्ये मूळ आहे हो. पूर्ण मला बेसिक पासूनच मी शिकवणार. तरी त्याला 2 वीक तरी लागतील. आणि मग हो रिएक्ट आपण का? घेऊया. हां, मग रिएक्ट घेऊया. कारण की जावास्क्रिप्ट तुम्हाला व्यवस्थित समजलं ना, की मग रिएक्ट समजायला काही वेळ नाही लागत. ओके. नाही कारण मी म्हणजे मला काही माहितीच नाही म्हणून मी विचारतेय. हां, नाही, असं नाही. काही बाकी प्रॉब्लेम नाही. पर्पज याच्यामध्ये ते कसं आहे ना, अजून विचारायचं. फ्लेक्स नावाची प्रॉपर्टी आहे आणि ग्रिड नावाची प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुमचं वेबसाईटचं लेआउट कसं असतं ना, ते लेआउट याच्यामध्ये दिलेलं आहे. मग तुम्ही लेआउट डिझाइन करू शकता असं. तर मग अच्छा. ते हां, मग ते शिकूया आपण. हे नावबार झाल्यानंतर 2 सेशनमध्ये ते आणि मग आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट करूया. चालेल, चालेल. हं, हं. चालतंय. ठीक आहे. चल याचं उद्या उद्या कंटिन्यू करू याला अजून नावबारला. हो, हो. चालेल. ओके. ठीक आहे. चलो. ओके. बाय. बाय. हां, हां.